ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार. त्यानिमित्त ओंकारेश्वरास शिवाभिषेक, रुद्राभिषेक वगैरे करण्यात आले. जी का मंडळी नियमितपणे बरेच वर्षापासून नियमितपणे दक्षिणा वगैरे पाठवतात, काही नवीन मंडळी आहेत, त्यांची पण दक्षिणा मिळाली, त्यांचे अभिषेक करण्यात आले. आणि सर्वांसाठी म्हणजे तुमच्यासाठी, त्यांच्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं, तुमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या, तुम्हाला चांगलं आरोग्य लाभावं, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली. तर मंडळी, आज सांगायचं म्हणजे, आता मी काल एक व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आता सोमवार आणि उद्या मंगळवार, म्हणजे आज सोमवारचा उपवास आणि उद्याच्याला प्रदोष, तर हे 2 दिवस तुम्ही चांगल्या प्रकारे उपवास धरा. चांगल्या प्रकारे म्हणजे कसा, की तुम्ही काही खाऊ नका, फक्त पाणी, ज्यांना सहन होतं त्यांना लिंबू पाणी, फराळ वगैरे करू नका. असं म्हणजे काही न जमतं त्यानेच करा, असं मी सांगितलं होतं. आणि त्या व्हिडिओला खूप प्रतिसाद, म्हणजे बऱ्याच जणांनी इच्छा प्रगट केली की आम्ही उद्यापासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे उपवास करणार आहोत. आणि मी सांगितलं, तुम्ही ऐकलं, मला आनंद वाटला. कारण याच्यामागे तुम्हाला मला त्रास द्यायचा नाही, तुमच्या शरीराला त्रास द्यायचा नाही. आता मी घेतो त्रास म्हणून तुम्ही करा असं नाही मला म्हणायचं. पण काही गोष्टी मिळवण्यासाठी, काहीचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल, काही गोष्टीचं फळ जर हवं असेल, तर आपल्याला थोडासा त्याग करावा लागतो. तर हे 2 दिवस तुम्हाला मी अन्न त्याग करायला सांगितलंय, म्हणजे काही खाऊ नका. ज्यांना जमतं त्यांनीच करा. आणि बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्ही करणार आहोत. तर सगळ्या मंडळीला मी जे करणारे आहेत त्यांना मी असं सांगतो की तुम्ही जे हा निर्णय घेतला आहे, तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या आध्यात्मिक शक्तीसाठी, शिवाच्या भक्तीसाठी, हे तुम्ही चांगला घेतलेला निर्णय आहे. आणि तुमचं हे जे चाललंय, तुमची ही जी उपासना आहे ती सफल हो, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि विशेष म्हणजे आज बऱ्याच मंडळी मनोकामना पूजा करायला सुरुवात करणार आहेत. काही मंडळींनी कालच्या सोमवारी पण चालू केले आहे. म्हणजे मनोकामना, जी आपल्या मनाची इच्छा प्रगट होण्यासाठी आणि आपल्याला ती प्रत्यक्षात उतरण्यासाठी. मग कुणाची लग्नाच्या संदर्भात असते, कुणाच्या संततीच्या बाबतीत असते, कुणाला काही कर्जबाजारी, अगर घरातलं सुख सौख्य यासाठी असते. तर हे सर्व गोष्टी मिळण्यासाठी शिवाची मनोकामना म्हणून शिवपूजा आहे. आणि ती पूजा मीच फक्त ते सांगतो, आणि ती पूजा बरेच वर्षापासून करतात लोक. आणि नवीन बी ह्या कालच्या सोमवारपासून करायला चालू केलेली आहे. आज पण काही जणांनी करायचं सांगितलं, आजपासून आम्ही करणार आहोत. त्यांनी कालच मला फोन करून सांगितले, मेसेज करून सांगितले. तर मी सगळ्यांच्या जी मनोकामना तुम्ही पूजा मांडताय त्यांना मी आशीर्वाद देतो, आणि तुमची पूजा सफल हो आणि तुमची मनोकामना पूर्ण हो, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. कारण आपण जेवढं मनातून, एकाग्र मनातून शिवावर विश्वास ठेवला तर शिव तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देणार आहे आणि तुमची मनोकामना पूर्ण करणार आहे, यात कुठलीही शंका नाही. कारण आजचा मी 16-17 वर्षापासूनचा अनुभव आहे माझा. जे मनातून करतात ना त्यांना ते फळ मिळालेच आहे. तुम्हीही मनातून करा, तुम्हाला फळ नक्कीच मिळणार आहे. तर अशा रीतीनं आजचा समजा आजचा उपवास आहे, आणि उद्याचा पण उपवास कट्टर धरायचा आहे. आणि तुम्हाला काय सांगितलंय, कसं सांगितलंय तुम्ही ऐकलं, आणि त्या पद्धतीनं करा तुम्ही. जरी कुणाला तुम्हाला अशक्तपणा वाटला तरी पाणी भरपूर प्या. आणि अतिच समजा त्रासच होईल तर एखादं फळ खा, अशी पण परवानगी देतो. कारण सगळंच माझ्यासारखं करू शकत नाही. आता माझं वेगळं आहे, जरा मला सवय लागलेली आहे. आता आजचा माझा जवळजवळ आता 12वा दिवस आहे माझा. आता माझ्यासारखंच करा असं नाही म्हणायचं मला, पण तुम्ही प्रयत्न करा 1-2 दिवसाचे तरी उपवास चांगले करत जावा. आता ही श्रावण महिन्यामध्ये असे जे अजून काही उपवास येणार आहेत, कोणाचा गुरुवार असू शकतो, कोणाचा शुक्रवार, शनिवार, जी वारं आहेत
ते चांगल्या प्रकारे धरा. न काही फळ वगैरे कुठलंच काही न खाता कट्टर धरा आणि उपवास सोडताना लय पटपट काही बी खाऊ नका. व थोडं नॉर्मल खात जा. एकदम सहन होत नसतं ते. दुसरा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याची काळजी घ्या. अगोदर सुरुवातीला पाणी प्या. कुठलं लिंबू रस वगैरे अगर काही दुसरा काही असेल फळाचा रस वगैरे घ्या. पण असं एकदम जेवण करू नका. कारण रिकामं एकदम पोट असलं, आपण एकदम जर खाल्लं तर त्रास होण्याची शक्यता दाट असते. एवढंच मी सांगू शकतो. तर आज मंदिरात महाप्रसाद आहे. शिवलीला अमृताचं पारायण आहे, महाआरती आहे, हा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या मी घाईत आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला आज जास्त बोलत नाही. पण ज्याने आज उपासना चालू केली आहे त्यांना मी आशीर्वाद देतो. तुमची उपासना सफल हो आणि आपला निरोप घेतो. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.